प्रार्थना करूया। यस 1.5 लाख बक्षीस त्यांनी सांगितलं आमचे गणेश म्हात्रे सर। तर पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष आमचे मित्र देवाभाई पेरवी यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचंही मनापासून स्वागत। सचिन शेठ दळबी आणि गिरीशजी काळे यांच्या वतीने मांडा टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचं मनापासून स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय। जगन्नाना तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील, पॅकर देखील आहेत आणि खेळाडू देखील तितकेच चांगले आहेत। आणि टिटवाला ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। जाऊया मॅचच्या दिशेने। पहिल्या षटकासाठी बंटी जोशी बॉलिंग मार्क मध्ये समोर, फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला अभय, त्याच्या बरोबरीने असेल खरतर अशोक एडे हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला, अभय हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला, अशोक एडे हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला। पहिला बॉल ऑन साइडला पिकअप शॉट पूल करत असताना धमाका, पहिल्याच बॉलवर बंटीचं स्वागत केलंय, षटकार 6 धाबा। पहिल्याच बॉलवरती षटकार, आगाज ऐसा होता अंजाम कैसा होगा असं म्हणायला हरकत नाहीये, कारण बंटीकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे, तोही कमबॅक करेल। प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये। अगतर पेठ संघाच्या गोलंदाजांनी आणि सलग 3 विकेट घेतल्या तर तब्बल 2000 पारितोषिक असेल। त्या ठिकाणी मुद्दूशेठ अकवार यांच्या वतीने पेठ संघाच्या गोलंदाजांना पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल वाईड, धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती बिनबाद 7। षटकाला सुरुवात झाली, पॉवर प्ले ऑन, ओव्हर द स्टंप्स, रिव्हर्सचा प्रयत्न, लाऊड अपील झाले आणि त्या ठिकाणी मेन अंपायरची भूमिका आपण पाहिली तर त्यांनी सांगितलं अगदी थायपॅडला बॉल लागून निघाला मागे, त्यामुळे खेळाडू सुरक्षित। तर इथे आपण पाहिला खरतर हा डॉट बॉल प्रचंड वेगाने टाकला होता, रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट केला होता, परंतु पॅडला बॉल अगदी लागून, थायपॅडला बॉल लागून विकेट किपरच्या हातामध्ये विसावला। सुदर्शन आमचे म्हात्रे पंच आणि त्यांच्या बरोबरीने खरतर आपण पाहता बंटी यांचं कौतुक करावं लागेल, अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। नेक्स्ट बॉल, बंटी तयार, लॉफ केला बॉलला, स्लॉट मध्ये होता आणि पाठवला लॉंग ऑनच्या बाहेर, सिक्सर प्लॉट मध्ये, 6 धावा, षटकार। धन्यवाद। खरतर प्रत्येक विकेटला 500 रुपये आणि सलग 3 विकेटला 2000 कॅश प्राइज असेल पेठ संघाच्या गोलंदाजांना। नुकतीच आम्ही अटल करंडक स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये दाराबे संघ आपण पाहिला, मुद्दू 11 दाराबे, त्या संघाच्या खेळाडूंना भरभरून पारितोषिके मुद्दूशेठ यांच्या माध्यमातून आपण मिळताना पाहिली। शॉट ऑफ लेन बॉल टाकला, लाऊड अपील, पुन्हा एकदा दबाव क्रिएट केलाय खरतर पंचांमध्ये, पण तो पंच जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील। निर्णय अजूनही खरतर पेंडिंग आहे, दोन्ही पंच चर्चा करतील। लाऊड ऑफिस झाली होती आणि खेळाडू बाद घोषित केलाय, एज अनटेकन, आतली कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चालला, बंटीच्या खात्यामध्ये 500 रुपये ऍड होतील मुद्दूशेठ अकवार यांच्या वतीने। पहिला खेळाडू बाद सर, खरं तर फक्त फलंदाज गोलंदाजांसाठी नाही तर समालोचक असतील, पंच असतील आणि त्याच बरोबरीने आमचे ऑफिशियली डीजे ऑपरेटर असतील, यांच्यासाठी देखील खरं तर ज्यांनी कॅश प्राइज लावलं होतं असे सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे साहेब यांच्याकडून खरं तर या विकेटसाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय। पहिला विकेट मिळाला, पहिला खेळाडू बाद झाला। विकेट मिळाला। खरं तर आपण पाहताय प्रत्येक वेळी बॉल रिलीज करताना पॉज घ्यावा लागतो आणि तो पॉज परफेक्ट होता, त्यामुळे सोहेल पंचांचा निर्णय होता खेळाडू बाद। यस,
त्या ठिकाणी बाद व्हावं लागेल. आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल त्या ठिकाणी अभय या खेळाडूला. बाहेर गेला त्या ठिकाणी अभय हा खेळाडू. नौशाद मैदानाकडे झाला, आणखीन एक स्फोटक विध्वंसक खेळाडू नौशाद. त्याची इनिंग आम्ही पाहिली होती खरं तर रामबाग चषकामध्ये नावे खाडीच्या मैदानावरती मुरबी संघाच्या अगेन्स्ट याच खेळाडूने अर्धशतकी खेळी साकारली होती आणि त्याला प्रत्युत्तर देताना ओमकार पाटीलने देखील प्रत्युत्तर दिलं होतं. यावेळेला ओव्हर पिच बॉल, गुडघा टेकत हा बैठक शॉट आणि बॉल चालला वाडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे. सीमारेषा पार, 6 धावा, षटकार. षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा धावांना गती देणारा हा फटका बंटी जोशीवरती. हल्ला बॉल आक्रमण पण होताना पाहता 19 धाव फलकावरती पहिला खेळाडू बाद झाला. एक ओव्हरचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले. लाईन खराब होती, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी आणि इथे मात्र पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. प्रचंड वेग या बॉलमध्ये होता पण दिशा खराब होती आणि असं म्हणतात दिशा खराब असली की दशा व्हायला वेळ लागत नाहीये आणि इथे आपण पाहिला वाईड बॉलचा इशारा. दुसरं दशक पूर्ण झालंय. एक गडी बाद, 20 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहताय. मांडा टीम च्या माध्यमातून लेग लांचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला चांगली फील्डिंग पाहायला मिळाली आणि शेवटचा बॉल आला निर्धाव. सुटकेचा निश्वास घेतला आय थिंक बंटी जोशी या गोलंदाजाने. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्डवरती आल्या त्या म्हणजे एक गडी बाद 20. स्पर्धा आपण पाहता सध्या रायगड भूषण विजेते स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 या स्पर्धेसाठी प्रत्येकाचं योगदान हे फार निर्णायक राहिलं आणि ज्यामध्ये छकुला म्हात्रे हा एक खरं तर आमचा लाडका आयोजक आहे. त्याने भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली अशी माहिती आमच्यापर्यंत मिळाली. त्याचंही मनापासून आम्ही खरं तर स्वागत करतो. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्त्वाचं आहे. विभागातील पहिली नाईट स्पर्धा आणि ती स्पर्धा यशस्वी कशा रीतीने पार पाडली जाईल यासाठी प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली. रात्रीचा दिवस केलाय या स्पर्धेसाठी. यस, छकुला म्हात्रे बियर्ड लुक आहे खरं तर आपण पाहता आणि एक यस दुर्लभ कश्यप म्हणून त्यांना समोरला आणि अतिशय प्रेमल आपण म्हणून व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहतोय. नडला की फोडला हे देखील तंत्र त्यांच्याकडे आहे. देश तसा वेश परंतु प्रेमल आहेत ते आणि त्यांचंही आम्ही नक्कीच कौतुक करू. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येताना आपण पाहत आहे जिशान शेख. खरं तर फिरकीचा जादूगार जिशान शेख बॉलिंग मार्कवरती आला. लेफ्टी बॉलर. अनेक वेळा आपण पाहिला तर जिशान संघाच्या मधीला धावून आलाय. ओव्हर पिच बॉल, फ्लाईट दिली होती बॉलला. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना सिंगल कंप्लीट. सेकंड होईल का नाही. बंटीचा वेगवान थ्रो, रॉकेट थ्रो पाहिला होता स्ट्रायकिंग एंडला. बंटी जोशीने पहिल्या ओव्हरमध्ये धावा जरूर 20 खर्च केल्या परंतु जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा बंटी जोशी देखील तितकाच आक्रमक खेळाडू आहे. जो मोमेंटम पहिल्या ओव्हरमध्ये जगन्नाथ यांच्या संघाला मिळाला, 20 धावा आल्या. हाच मोमेंटम घेऊन तुम्हाला पुढे जावं लागेल. किमान 50+ रन या बनवाव्याच लागतील पेट संघासमोर. जिशान शेखची ही गोलंदाजी. स्विंग अन मिस, कमालीचा हा बॉल. टप्पा पडला, हातभर चेंडूला बाहेर काढला आणि बघा थोडासा हॅम ॲक्शन बॉल त्या ठिकाणी टाकतोय गोलंदाज जिशान शेख. इथे आपण पाहिला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. रुपेश शेट्टी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन. यस, आपलंही वेलकम, सहर्ष स्वागत. बरेच क्रिकेटचे चाहते या स्पर्धेचा आनंद घेतात आजच्या रात्रीमध्ये. आजच्या खतर रात्रीमधला अतिशय महत्त्वाचा सामना. बैठक शॉट, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. फॉलिंग स्वीपचा हा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिला खरं तर इथे चांगला बॉल टाकलाय. पाहता पुन्हा एकदा कमबॅक. जिशान शेख या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. हा खेळाडू प्रचंड मॅच्युअर्ड आहे.
आणि यंदाचा हंगाम आपण पाहिला खरं तर ग्रामीणमधली सर्वात मोठी स्पर्धा होती महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश. या स्पर्धेमध्ये पेठ संघ रनरअप राहिला होता. भरपूर उल्लेखनीय कामगिरी या टीमने केली होती. तो संघ मैदानामध्ये तर एका बाजूला आपण पाहता गेले कित्येक वर्ष ज्या संघाची दहशत राहिली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो जगन्नाना यांचा संघ भूमी 11 मांडा. कुठेही खरं तर स्पर्धा असू द्या, एक कॉल जगन्नाना यांना गेला की इथे आम्हाला तुमचा संघ हवा आहे, यस लगेच होकार त्याचा मिळतो. आणि जर ते वेळेवरती उपस्थित राहिले नाही तर एखादा संघ पाठवतील स्पर्धेमध्ये, पण स्पर्धेला गालबोट लागून देणारी अशी कामगिरी जगन्नाना यांच्या पण नेहमी सातत्याने पाहिले. त्यामुळे आज प्रचंड मोठा मित्र परिवार या त्यांचा रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर सामना पाहण्यासाठी आमचे आदरणीय रुपेश दादा पाटील मनसे चषकाचे उत्कृष्ट आयोजक त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. मी रुपेश दादांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर पेण नगरीमध्ये रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण संपन्न होत असताना पाहायला मिळाली आणि त्याचे मुख्य आयोजक आमचे सन्माननीय रुपेशदादा पाटील, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत असलेले त्यांचे सर्व सहकारी मित्र, त्यांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. कमबॅक केलं जिशान शेखने या ओव्हरमध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकला. एकदा षटक आवडलं असेल जोरदार टाळ्या होऊ द्या जिशान शेख या खेळाडूसाठी. या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या त्याने 2. निर्णायक षटक मुद्दुशेठ अकबर यांच्या वतीने पारितोषिक आता आलंय. 500 रुपयाचं पारितोषिक आलं जिशान शेखसाठी. या षटकासाठी मुद्दुशेठ अकबर यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. खरं तर जिशान शेखला या षटकासाठी 500 रुपये. चला टीम मिटिंग कमी करा, आपण जास्त वेळ घेऊ नका, आपण फिल्डिंग लावून घ्या. धारावी संघाच्या खेळाडूंना एका रात्रीमध्ये जवळजवळ 40 ते 50 हजाराचं पारितोषिक 3 सामन्यांमध्ये ज्यांच्या माध्यमातून मिळाले होते ते मुद्दुशेठ अकबारे, क्रिकेटला धर्म मांडणारे आणि स्वतः चांगले खेळाडू देखील आहेत. पेणच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण त्यांची बॅटिंग पाहिली होती. षटकारानेच खाता हुकवून त्यांनी केला होता. 2 ओव्हरचा खेळ संपला. 11.00च्या सरासरीने 22 धावा आल्या धावफलकावरती. सर खरं तर फक्त गोलंदाज किंवा फलंदाजांसाठी नाही तर समालोचक असतील, त्याचप्रमाणे पंच असतील आणि आमचे ऑफिशियली DJ ऑपरेटर यांना देखील सन्माननीय मुद्दुशेठ अकबारे साहेबांनी पारितोषिक दिलं होतं. त्याबद्दल त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. बघा आपण पाहताय या निखळ रात्रीमध्ये हा चंद्र देखील आपल्या साक्षीला आहे. यस थँक्यू. आमचे परम मित्र उमेश वडावचे आहेत, त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतोय. त्याचप्रमाणे त्यांचे प्रेम म्हात्रे हे देखील त्यांच्या सोबतीला आहेत. या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. यस थँक्यू. आमचे खरं तर मुद्दुशेठ अकबारे यांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज झालं, त्यांचा आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. खरं तर विकेटची संधी होती, चांगला प्रयत्न केला, परंतु इथे एक बॉलिंग मार्क वर त्याला फराज शेख हा गोलंदाज. उमेशजी यांचा या ठिकाणी आगमन. इनसाइड आउट. यावेळेला फिल्डर डाऊन द बॉल. झेलची संधी आणि मागच्या बॉलवरती संधी होती ती गमावली. इथे मात्र संधी सोनं केलं. विकेट मिळाला फिल्डिंग करताना मुद्दू 11 RCC पेठ या टीमला. उमेशजी वाकचौरे यांच्या ठिकाणी आगमन. धन्यवाद. फराज शेख साठी देखील या विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आलं मुद्दुशेठ अकबारे यांच्या वतीने. तर पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या असं वाटलं होतं. मोठी धावसंख्या उभारेल मांडा संघ, पण अजून वेळ गेलेली नाहीये. आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. गिरीशजी काळे तर मांडा संघाचे सपोर्टर ते देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही मनापासून स्वागत. मॅच ऑन आहे. या षटकामध्ये फराज शेख नवीन टॅलेंट आहे, नौका गोलंदाज. आपण पाहता बॉलिंग मार्क मध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा खोला टाकला बॉल. ड्राईव्ह करत असताना बॉल एक्सा कबर आणि बरोबर लॉंग ऑफ क्षेत्राकडे खेळले आणि इथे चेंडूची फेकेल तदबर सिंगल रन घेतली. कमबॅक झालं आता पेठ संघाचं. कमबॅक होताना आपण पाहता 1 रन या बॉलवरती मिळाली.
धावसंख्येत वाढ होईल. एकूण धाबा आपण पाहता धावफलकावरती 2 गडी बाद 25 धाबा. 25 रन ऑन स्कोर कार्ड. खेळाडू बाद झाले 2. तिसरं षटक मार्गसा. समोर फलंदाज अशोक. लॉफ केला बॉलला. स्लॉट मध्ये आलाय आणि चाललाय बॉल. वाडी स्लॉंगाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. मच निडेड सिक्सर. 6 धाबा षटकार. रावे आणि कळवे संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. उमेशजी वाकचोरे यांच्या ठिकाणी आगमन. आपलं सहर्ष स्वागत. आम्ही यस परमेश पाटील यांचे अगदी जवळचे सहकारी आहेत, मित्र, त्यांचा देखील आपण करूया स्वागत. पुन्हा एकदा आक्रमण. शॉटम पूल करताना बॉलने उंची घेतली. अंतर कमी कापलं. फिल्डर डाऊन द बॉल. बंटी जोशी झेलखाली होता आणि इथे विकेट मिळेल पेट टीमला. खेळाडू बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. अशोक एडे. बिग विकेट डाऊन. अशोकचा विकेट मिळाला आणि आणखीन एक विकेटसाठी पारितोषिक आलं 500 रुपये. या ओव्हरमध्ये फराजला कधी दुसरा विकेट मिळाला. तब्बल 1000चा मानकरी मुद्दुशेठ अकबारी यांच्या वतीने पारितोषिक आले. सलग 3 विकेट घेतले तर तब्बल 2000चं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. फहीम हा खेळाडू आणखीन एक विध्वंसक खेळाडू मधल्या फळीतला फहीम मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सध्या खरं आपण पाहिलं रमदानचा महिना चालू आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी निर्बंध असताना देखील हे खेळाडू मात्र मैदानामध्ये खेळतात. त्यांचं देखील विशेष कौतुक करूया. क्रिकेट म्हटलं की प्रत्येक धर्म जातीला एकत्र आणणारा क्रिकेटचा खेळ आहे आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहता विविध भागातील खेळाडू सहभागी झालेले आहेत. यस उमेश वाकचोरे यांच्या वतीने पारितोषिक आलंय. आता परमेश ठरवतील कशासाठी ते पारितोषिक लावायचं आहे. बघा पुढच्या ओव्हरमध्ये जो पहिला विकेट एखाद्या गोलंदाजा मिळेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय उमेश वाकचोरे यांच्या मदतीने. आणि जर एकही विकेट मिळाला नाही तर मात्र प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूने षटकार किंवा चौकार जो मारेल त्याला 500 रुपये आपण देऊया. हे पारितोषिक. लास्ट ओव्हर आहे. फराजने कमबॅक केलं. फराजने मात्र कमबॅक करून दिलंय. लास्ट ओव्हर शेवटचं षटक असेल. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाले जतीन पगडे हा खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय. असं वाटलं सोहेल येईल या स्पेलमध्ये, पण जतीनवरती विश्वास दाखवलाय. जतीन पगडे यंगस्टार बॉलिंग मार्कवर त्याला. समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी चिंटू. अभी नाही तो कभी नाही. कमबॅक झाला 2 ओव्हरमध्ये. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. शॉटम पूल करायचं होतं परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटच्या वर चढला बॉल. स्टिकर एंडला लागला, त्यामुळे सिंगल घेण्याचा अवधी दोन्ही फलंदाजांकडे होता. सिंगल आली. 32 धाबा आल्या धावफलकावरती. मागच्या 13 बॉलमध्ये फक्त 12 आल्या. हे कमबॅक आहे खरं तर मुद्दुशेठ 11 RCC पेट या संघाचं. तर पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या उमेशजी वाकचोरे यांच्या वतीने. जर पहिला विकेट एखादा गोलंदाज घेईल त्याला मात्र 500 आणि जर का षटकार पहिला आला तर षटकार मारायला 500 मिळतील. हे पारितोषिक पहिला काही येऊ द्या त्याच्यासाठी हे पारितोषिक असेल 500 रुपयाचं. बॉल तयार. बॅकफुटला गेले. अप्पर कटचा प्रयत्न ऑन द टॉस केले. फटका चांगला आहे. कव्हर पॉइंटला बॉल निघाला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. मस्ट निडेड 4 चौकार. चांगला प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिला चौकारला 36 धावा धावफलकावरती पण लागताना पाहताय. जतीन पगडे हा खेळाडू या षटकामध्ये आहेत. 4थ्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये मागचा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेन आणि बरोबर आउटचा ऑफ स्टंप टाकला. त्याच्यावरती अप्पर कटचा प्रयत्न पाहिला. फहीमचा चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. विवेक जोशी टीममधला आणखीन एक सिनियर खेळाडू शॉर्ट थर्डमॅनला पण त्यांना देखील पाहताय या षटकामध्ये. नेक्स्ट मॅच शिवप्रेरणा रावे विपक्ष आदेश स्पोर्ट्स कळवे. दोन्ही कॅप्टन. टॉस साठी या. वन्स अगेन अजून एक मोठा फटका केल्यानंतर डीप मध्ये फिल्डर आहेत. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सोडलाय. असं वाटलं झेल होईल. शतरक्षक तारिकन होते. सिद्धेश कोळी डाव्या हाताचा एक
आक्रमक फलंदाज, परंतु फिल्डिंग करताना त्यांच्याकडून चूक झाली, झेल सुटला गेलाय. हा विकेट मिळाला असता तर जतीन पगडेच्या खात्यामध्ये 500 रुपये पारितोषिक उमेश वागचोरे यांच्या वतीने आणि त्याच वेळेला मुद्दुशेठ अकबर यांच्या वतीने देखील 500 रुपये आले असते, पण नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं. हा पंप जॅक, हा फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड खेळले, बॉलर्स ओव्हर द हेड आणि बॉलला पाठवलाय सरळ सीमा पार, 6 धावा, षटकार. आणि या षटकारासाठी उमेश वागचोरे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं फलंदाज चिंटूसाठी. चिंटूसाठी हे पारितोषिक आलं. आम्ही खरं तर अनाउन्समेंट केली होती, पहिला विकेट घेईल किंवा पहिला षटकार मारेल त्याला हे पारितोषिक जाईल, आणि पहिला षटकार आला तोपर्यंत विकेट आलेला नाही आहे. आणि खरं तर उमेश वागचोरे साहेबांच्या शुभ हस्ते मी पुढच्या सामन्याचा टॉस घेणार आहोत. रावे विपक्ष कळवे दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. पुढचा सामना 3 षटकांचा राहील आणि यामधला जिंकणारा संघ आपण पाहता पुढच्या फेरीमध्ये क्रीडा 11 जितवाय जेते संघासोबत खेळ. सुपर 10 ला तो संघ क्वालिफाय होईल, पण तो आता आजच्या रात्रीमधला आणखीन एक धमाका, आडव्या बॅटने हा खेळला फटका, शॉटम पूल करत असताना बॉल चाललाय स्क्वेअर तर मिड विकेटच्या बाहेर, प्रेक्षक कमाल कॅच पकडले. चला, संतोषी बोरकर साहेबांच्या वतीने पारितोषिक आहे, तुम्हाला एअरबड्स दिले जातील. पहिल्या रात्रीपासून हे पारितोषिक संतोष बोरकर साहेबांच्या वतीने आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्याच वेळेला आपण पाहता प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ देखील आहे, स्मार्ट वॉच दिला जातोय. संतोषजी बोरकर साहेब आपण देखील या मंचावरती. षटकार आलाय, धाबांची गती वाढवणारा हा फटका 49 आले. आता शेवटचा बॉल बाकी आहे, तिसरा येईल का या बॉलवरती. जतीन पगडेवरती आक्रमण, सलग दुसरा धमाका इथे आपण होताना पाहिला. लास्ट बॉल, वेगावरती स्वार झाले, मिस झाला चेंडूने बॅटला हा फटका करत निर्धाव चेंडू पाहिला, कमबॅक केलं. मागच्या सामन्यामध्ये देखील 50चं टार्गेट होतं, जिथे संघाच्या अगेन्स्ट घाटला टीम समोर, तर धाबांचा पाठलाग करताना घाटला टीम पराभूत झाला. आता याही वेळा येणाऱ्या 24 बॉलमध्ये 50 बनवायच्या. त्या ठिकाणी मुद्दुशेठ 11 आरसी पेट टीमला, तर एका बाजूला भूमी 11 मांडा या संघाला 50 धाबा डिपेंड करायच्यात. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी असेल आमचे मित्र रुपेशी पाटील. सर, इथून रावी टीम आणि कलवी टीम यांना विनंती करीन की आपण लगेच इथे यायचं आहे. त्याचबरोबर इथून उमेशजी यांना विनंती करीन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभास इथे मात्र टॉस घेतला जाईल आणि प्रथमतः इथून मात्र आयवा कॅच, कमाल प्रेक्षक कॅच इथे मात्र पकडली गेली. आमच्या वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आणि या स्पर्धेतील मुख्य आयोजक आदरणीय नितीनजी वर्तक साहेब यांच्या शुभास्ते हा इथून मात्र आपण पाहायला गेलं तर हेडफोन वर्ड्स आयवा कॅच साठी मात्र दिले जात आहेत. इथून आता जर इथून काय काय म्हणाला, आज आयवा कॅच पकडलीत आणि आता 8 वर्ड्स मिळालेले आहेत. चला, टॉस इथे घेतला जाईल आणि मी उमेश सरांना विनंती करेन की आपण यायचं आहे इकडे. लास्ट ओव्हरमध्ये 18 धावा आल्या, 3 ओव्हरमध्ये 31 होत्या, त्यामुळे 49 झाल्या. 50चं टार्गेट उभं असेल पेट संघासमोर. यायचं तुम्ही या प्लीज. गोऱ्याला काळा आणि काळ्याला गोरं करणारे हे व्यक्तिमत्व आहे आमच्या विभागातील. उमेश साहेबांच्या शुभास्थितीमध्ये टॉस घेतला जाईल. टेल अँड हेड चॉईस करायचं आहे. हेड्स चॉईस केलंय आणि आलाय टेल. काय टॉस जिंकला तर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. आणि यास डेफिनेटली आपण कॉंग्रॅच्युलेशन. उमेश सर, काय म्हणता, आज पाहायला गेलं तर उद्या रविवार आहे आणि रविवार म्हटल्यानंतर तुमचा फुल बिझी शेड्यूल असतो, परंतु या सर्व बिझी शेड्यूल नंतर आज क्रिकेटचा आनंद घेत आहे. काय म्हणजे काय आज एवढा प्रेम क्रिकेटवरती? आपला मित्र आहे श्रेयश म्हात्रे, ह्याच्याने आपण ह्याच्या अगोदर आपल्याला एवढी काही हे नव्हती. हा, तेच आम्ही एवढ्या वर्ष कधीच तुम्हाला ग्राउंडवर पाहिलं नाही, परंतु आज श्रेयश शेट म्हात्रे यांच्यावरचं प्रेम एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे पहा, क्रिकेट मैदानापर्यंत घेऊन येण्यासाठी मात्र कारणं आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळतात. मी स्टार क्रिकेट टेनिस क्रिकेटला विनंती करेन की आपण कॅमेरा जरा व्यासपीठावरती घ्यायचा आहे. प्लीज व्यासपीठावरती कॅमेरा घ्या जरा. येस, आमच्या या सर्व स्टार ग्रुप जो आमचा आहे फ्रेंड सर्कल ग्रुपला मात्र इथे कव्हर करायचा आहे. येस, विनोद शेट या. बाकी कोण राहिले? मॅच ऑन करायचा आहे. रवींद्र रामदास या, प्लीज आपणही इथे यायचं आहे. या सगळ्यांना इथून कव्हर केलं जाईल. आपण मॅच ऑन करायचं लगेच, मॅच मध्ये उशीर होता कामा नये.
एकाच फ्रेम मध्ये घ्या, या सर्वांना एकाच फ्रेम मध्ये घ्या कॅमेरामध्ये. इथून आपण पाहतोय आदरणीय रवींद्र म्हात्रे साहेब, योगेश म्हात्रे, विनोद शेठ म्हात्रे, सुकेश म्हात्रे, आमचे विनोद शेठ म्हात्रे बाबू, आमचे एकेकालचे दर्जेदार गोलंदाज म्हणजे यांची ओळख राहिली आहे आणि यांची ओळख करून देण्याची काही गरजच नाही. गणेश शेठ म्हात्रे आणि त्यानंतर रमेश, आमचे रमेश म्हात्रे दादा, त्या नितीन वर्धक साहेब आणि नितीन पाटील दादा आणि सुदर्शन डाण्या वाघ, या सगळ्यांना एका फ्रेम मध्ये आपण पाहतो. एकदा जोरदार टाळ्या या सर्व आयोजकांसाठी व्हायला पाहिजे. वाशी विभागाचं गोड स्वप्न जे होतं ते स्वप्न साकार या सगळ्या फ्रेंड सर्कलने केलेलं आहे. अगदी मनापासून आभार, अगदी मनापासून आभार आपलं. आणि हे स्वप्न पुढल्या वर्षीही याच्यापेक्षा दर्जेदार स्पर्धा आपल्याकडनं येईल अशी आम्ही अपेक्षा इथे मात्र करत आहोत. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील परमेश पाटील सर. थँक्यू. हॅलो, चेक चेक. यस, थँक्यू. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी जरूर संपलाय. मॅच आपण पाहतोय, मांडाला फाईट करतोय टीम RCC पेठ, मुद्दू 11 RCC पेठ. आणि पेठ म्हटलं की रातों के कातिल म्हणून खरं तर ज्या टीमला ओळखलं जातोय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जरूर फलंदाजाला दिलं जाईल. पहिला चेंडू बॅकवर्ड क्षेत्राकडे, बॅटची लीडिंग एज, फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. पहिला धक्का अर्थातच सोहेल शेख सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात मात्र यश आलं जगन पाटील या गोलंदाजाला. बिग विकेट डाऊन हा मोठा धक्का आहे. 50 धावसंख्येचं टार्गेट आणि ते चेस करत असताना 4 षटकामध्ये अगदी पहिल्या चेंडूवरती हा धक्का बसलाय RCC पेठ या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, निशांत शेळके. निशांत शेळके या खेळाडूला जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 50 धावसंख्येचं खरं तर टार्गेट सेट केलं आणि त्यांचा पाठलाग करत असताना अगदी पहिल्या चेंडूवरती धक्का बसलाय. निशांत शेळके ऑन स्ट्राइक. शॉर्ट पिच चेंडू होता, लेट कट करायचा होता, परंतु अतिरिक्त वेगाने चेंडू आला. यष्टीरक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये आणि हा डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहिला. कमालीची सुरुवात म्हणावी लागेल. जगन पाटील अगदी नावाजलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. बैठक, एक घुटना वाकवला आणि चेंडूला मात्र पाठवलाय लॉंग लेग, फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र चाललाय सीमा पार, अर्थातच षटकार. पण लिंबूला थोडासा बाजूला ठेवा, कारण की मॅच अतिशय महत्त्वाचे. या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आदरणीय मुद्दूशेठ अकवारे साहेबांकडून
हे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल फलंदाज निशांत शेलकेसाठी. चांगला चेंडू आहे, प्रत्युत्तर देत असताना कव्हर क्षेत्रामध्ये आणखीन एक धक्का. या ओव्हर मधला हा दुसरा विकेट गमावलाय आरसीसी पेठ संघाने. फलंदाज निशांत शेलके बॅक टू द पॅव्हलियन. बरोबर पेठ म्हटल्यानंतर आवर्जून आपल्याला मात्र नाव समोर येते ते म्हणजे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर. आणि संदीप पाटील सरांचा सुद्धा मनापासून आभार मानावे लागतील आणि त्यांचंही इथून या गावासाठी मात्र आपल्या टीमसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. आदरणीय संदीपजी पाटील साहेब मनापासून आभार आपले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फराज शेख. 2 धक्के बसलेत. धावांचा पाठलाग करत असताना आरसीसी पेठ या संघाला 6-2 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 50चं टार्गेट, अर्धशतक कंप्लीट करायचं आहे टीम आरसीसी पेठ संघाला. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 षटकार आला आणि 2 विकेट सोबतीला आलेला 1 डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहिलाय. गोलंदाज जगन पाटील. शॉर्ट पिच चेंडू होता, टॅपिंग क्रिकेट घाई करावी लागेल. आणि इकडे काय घडलंय? चला आता खेळाडू सुरक्षित आहे असं मात्र म्हणावं लागेल. आमचे हनुमानजी नाईक पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. त्या आमच्या सोबतीला अर्थातच बंटी म्हात्रे. तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी जरूर घेतले. चला रेफर केलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन आपण पाहूया स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर आपण पाहतोय. खेळाडू सुरक्षित असेल की नाही या सुदर्शन म्हात्रे. सुदर्शन म्हात्रे खेळाडू असेल सुरक्षित. 7 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राइकला फलंदाज असेल बंटी. हो क्या बात आहे. कलात्मक चेंडूला फक्त दिशा दिली. पॅडल स्वीपचा फटका आपण पाहिला परंतु फक्त 1 रन्स ह्या चेंडूवरती मिळाली. मुद्दू 11 आरसीसी पेठ या संघाला. आणि या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 8-2. अर्थातच 8 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 50 धावांचा पाठलाग करत असताना टीम मुद्दूशेठ 11 आरसीसी पेठ या संघाची धावसंख्या. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. भूमी 11 मांडा आणि त्यांना फाईट करतोय मुद्दूशेठ 11 आरसीसी पेठ. रातों के कातिल हा खरं तर टॅगलाईन ज्यांच्या नावाच्या सोबतीला आहे. ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन आपण पाहतोय. आरसीसी पेठ आणि मांडा अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज असेल चिंटू. चिंटूचा हा चेंडू हेलिकॉप्टर सरळ चाललाय वाशी गावाच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार.
व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. चेंडू आला आणि MSD स्टाईल मध्ये चेंडूला सरळ पाठवलं सीमा पार. आणखीन एक की कॅच सांगू शकत नाही. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय झेल. चेंडू थांबला हवेत, डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये आणि हा मोठा धक्का टीम मुद्दुशेट 11ला. अर्थातच फलंदाज या ठिकाणी बाद होईल. बंटी जोशी बॅक टू द पॅव्हलियन. बनते हैं और बिगड़ते हैं, इरादे बनते हैं और बिगड़ते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. श्रद्धा आणि सबुरीचा ज्यांनी कान मंत्र दिला, साई चरणी नतमस्तक होऊन खरं तर आपण मॅचकडे जाऊया. आमचे संपूर्ण साई भक्त मित्र परिवार अर्थातच फ्रेंड सर्कल आयोजित नाईट क्रिकेटची ही स्पर्धा ना भूतो ना भविष्यत असं आयोजन. खरं तर खारेपाट विभागातील पहिली स्पर्धा आणि ज्या स्पर्धेमध्ये तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक आहे. फलंदाज बाद झाला, परंतु नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिद्धेश कोळी या खेळाडूला आपण पाहिलं. सिंगल रन स्ट्राइक रोटेट जरूर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतोय. 3 विकेट्स गमावलेत, 1.3 षटकांचा खेळ संपला. परंतु ए ग्रुप आहे आणि ए ग्रुप म्हटलं की अगदी शेवटपर्यंत फलंदाज. RCC पेट हा एक बलाढ्य संघ आहे. चांगली गोलंदाजी यॉर्क केला, अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू पहा. घाई घाई तिकडे नॉन स्ट्राइकचा फलंदाज जरूर आपण पाहतोय फराज शेख आणि त्याच्या सोबतीला सिद्धेश कोळी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु चिंटूची गोलंदाजी कमालीची राहिल्या. षटकार त्याच्या अगदी पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर काय कमालीचं कमबॅक केलं त्याने आणि स्वतः आणि आपल्या संघाला देखील या मॅचमध्ये वापसी करून देत असताना आपल्याला त्याला पाहतोय. बैठक आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, बॉडी बॅलन्स गडबडला आणि मग हा डॉट बॉल आलाय. पाटा विकेट आहे, भरपूर रोल केले, परंतु मध्यरात्री रन्स होतील का हा एक मोठा प्रश्न आहे. फर्स्ट इनिंगमध्ये 50 धावांचं टार्गेट जरूर सेट केलंय. RCC पेट संघ या धावांचा पाठलाग करतोय, परंतु 16ला 3 अशी स्थिती त्यांची आहे. अवे फ्रॉम बॉडी हनुमानजी नाईक सरांचा इशारा जरूर आलाय. शाहरुख खानच्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये हा इशारा देतात. हनुमानजी नाईक म्हटलं की अष्टपैलू, मग कधी डान्सर, कधी जिम ट्रेनर, कधी समालोचक, कधी पंच आणि कधी जिम ट्रेनर म्हणून आम्ही त्यांना पाहिलंय. हो क्या बात आहे. हा चेंडू जरूर आपण पाहिला. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 17ला 3 अशी धावसंख्या. टीम मुद्दुशेट 11 RCC पेट या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 33चं समीकरण. येणारे 2 षटक 33 धावा करायच्या आहेत. हे समीकरण सोडवेल का हा देखील एक मोठा प्रश्न असेल. परंतु जाऊया आमच्या ऑफिशियली DJ मास्टरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. साईंचं संगीत खरं तर आपण ऐकतोय आणि आमचे संपूर्ण आयोजक मंडळी त्या ठिकाणी आपण पाहतो VIP डाईस वरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना
तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज फहीम. पहा फटका जरूर हवेत आहे. कॅच अँड बॉलचा चान्स. फंटास्टिक कॅच. काय जबरदस्त प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पाठीमागे जात असताना खरं तर हा झेल पकडला आणि आणखीन एक मोठा धक्का खरं तर बसलाय. फराज शेख बॅक टू द पॅव्हलियन. म्हात्रे खरं तर त्यांना आपण पाहतोय आमच्या बॅनरवरती. खरं तर त्यांच्या नावाच्या पुढे स्त्री आहे, परंतु अद्याप त्यांचं लग्न व्हायचं आहे. पण लग्नाआधी त्यांच्या नावापुढे स्त्री लागले आणि ही सर्व जादू आहे ना, ही गणेश म्हात्रे सरांची आहे. ते कधी कोणाला कुठल्या स्टेजवरती नेतील हे सांगू शकणार नाही आहोत. हो क्या बात आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फिल्डर आहे. प्रयत्न लाजवाब त्या ठिकाणी पाहायला मिळाले. रिले कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु रन्स मिळतील. 2 सामना संपला नाही है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसी का नाम है क्रिकेट, जहां सारे प्रेडिक्शन होते फेल. भविष्यवाणी करू शकणार नाही आहोत. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे आपण सांगणार नाही. चला आपण एकदा चेक करूया षटकार आहे की नाही. सेफली चेंडूला अडवण्यात यश आलंय की नाही हे आपण पाहणार आहोत. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. भूमी 11 मांडाला फाईट करतोय. मुद्दूशेठ 11 RCC पेठ आमचे बंधुतुल्य मित्र चौथीची म्हात्रे जिते. खरं तर ज्यांच्याकडून आम्हाला भरपूर प्रेम मिळालंय असे आमचे अगदी जवळचे मित्र आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर मैत्री चषक आपण पाहणार आहोत. गोविर्ल्याच्या क्रीडांगणावरती रजनी क्रिकेटचा थरार येणाऱ्या काही दिवसांमध्ये जरूर आपला पाहायला मिळेल. आणि एंट्रीज फुल झाल्यात. फक्त ए ग्रुपमध्ये काही टीम्स बाकी आहेत आणि फक्त एक टीम बाकी आहे. त्यांनी ते अनाउन्समेंट केले. चौथीशी म्हात्रे काय सांगणार त्यांच्याबद्दल. मन मिलावू स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि या फक्त 2 रन्स असतील. सेफली चेंडूला अडवलंय. अनस खान, अनस सय्यद असा हा खेळाडू खरं तर त्या ठिकाणी होता. हो शॉर्ट पिच आहे. शॉर्ट पिच चेंडूला पूलचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. पकडला झेल आणि आणखीन एक खेळाडूचा संपलाय खेळ. तीन षटकानंतर 25 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अद्याप ही येणाऱ्या एका षटकामध्ये अर्थातच 6 चेंडूमध्ये 25 धाव संख्येची आवश्यकता असेल. आदरणीय रुपेश दादा पाटील यांना विनंती असेल आमची आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं.
तदनंतर आमचे सन्माननीय मुद्दुशेठ अकवारे साहेबांना आमची विनंती असेल आपण देखील मुख्य अतिथी मंचकावरती यावं। अर्थातच आमच्या अतिथी मंचकावरती खरं तर अनेक मान्यवरांना आपण पाहतोय। आमचे अगदी जवळचे मित्र उमेश वडाव यांची उपस्थिती या अतिथी मंचकावरती आपण पाहिले, त्यांचं देखील मोस्ट वेलकम करूया। मॅच आता मात्र काही अंशी फसले, सामना संपला नाही आहे, कारण की RCC पेठकडे ती ताकद आहे। 25 रन्स 6 चेंडूमध्ये भरपूर वेळेला होत असताना आपण पाहिल्यात। एखादा जर का खराब चेंडू आला तर आणखीन त्यांना संधी मिळेल, परंतु 6 चेंडू आणि 25 मग 4 षटकार मारायचे आहेत, हे सूत्र त्या ठिकाणी असेल। आणि हा पहिला आलाय, जे प्रेक्षक पाठीमागे गेले होते त्यांना आता परत यावं लागेल, कारण की 25 ची आवश्यकता असताना पहिला चेंडूवरती आलाय खणखणीत षटकार। मनसे चषकाचे मुख्य आयोजक आमचे बंधू अर्थातच सन्माननीय रुपेश दादा पाटील यांचं शुभ आगमन अतिथी मंचकावरती जरूर आपण होत असताना पाहायला मिळेल, त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। शरीरावरती आदललाय, सिंगल की डबल नाही आहे, एकच मिळेल। आता 4 चेंडू आणि 18 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय। लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल रन्स मिळाले, चेंडू बाकी असतील 4, 18 रन्स करायचे आहेत। मॅच अद्यापपर्यंत आहे, सामना संपला नाहीये। 4 चेंडूमध्ये 3 षटकारांची आवश्यकता असेल। भरपूर वेळा आपण पाहिलंय अशा प्रकारची धावसंख्या चेस होत असताना ह्या मॅच मध्ये काय घडेल, ह्या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल? भूमी 11 मांडा की मुद्दुशेठ 11 RCC पेठ? पहा मला चावी सापडलाय, आय थिंक स्कूटीची चावी आहे। फिरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय। STXच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू गेला आणि मग हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू असेल। पग टेनिस बॉल क्रिकेट मधला हा रूल आहे, ज्यार्थी STXच्या ग्लोव्ज मध्ये जर का चेंडू जात असेल, कीपर चेंडूला पकडत असेल ग्लोव्ज मध्ये, तर हा डॉट बॉल असू शकतो, तुम्ही रन्स घेऊ शकत नाहीयेत। समीकरण अद्यापही मी तर म्हणेल फेवर मध्ये आहे। 3 मध्ये 18, मग 3 षटकार येईल का? पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार आपण जरूर पाहिला। समोरला मॅच आहे, सामना संपला नाहीये हे सांगत असताना संघर्षमय षटकार ठोकलाय। फलंदाज असेल जिशानच्या बॅट मधना हा खणखणीत षटकार। हारी हुई बाजी को जीतने वालों को बाजीगर कहते हैं। तुम्हाला हीरो व्हायचं आहे की झिरो? अर्थातच 2 चेंडू 12 ची आवश्यकता। हो यावेळेस पॅडवर आदललाय, लेग बिफोर ऑफ द विकेटचा अपील जरूर त्या ठिकाणी, परंतु रनआउट साठी या ठिकाणी कॉल केलं गेलंय। शरीरावरती चेंडू आदलला आणि मग फिरून खेळण्याचा प्रयत्न। आमचे ऑफिशियली तिसरे पंच येतील आणि रनआउटच्या स्वरूपाने खरं तर खेळाडू बाद आहे की नाही हे जरूर त्यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल आणि खेळाडू असेल धावबाद। पहा खरं तर या ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार आणि त्या 2 षटकारांसाठी खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे दोन्ही फलंदाजांसाठी। आदरणीय मुद्दुशेठ अकवारे प्रसिद्ध उद्योजक पेन साहेबांकडून खरं तर हे पारितोषिक आले आणि आता मात्र औपचारिकता बॅलन्स आहे। लास्ट बॉल 12 रन्स
करायचे आहेत. एखादा चमत्कार या मॅच मध्ये होईल का? हो, क्या बात आहे. फटका अप्रतिम आहे. फक्त 6 धावेने या ठिकाणी आरसीसी पेठ संघाने हा सामना गमावला आणि सांगितलंय की त्यांना रातों के कातिल का म्हणतात. निराशा, निराशा आणि फक्त निराशा. खरं तर अशा प्रकारचा सामना पाहायचा होता. षटकार जरूर आला, परंतु ही मॅच मात्र गमावली टीम मुद्दुशेठ 11 आरसीसी पेठ संघाने आणि सामना जिंकलाय भूमी 11 मांडा या टीमने. प्लेयर ऑफ द मॅच जगन पाटील ठरलाय.